नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. काँग्रेसने 35 गावांची दिशाभूल केली, नामदार सुभाष देशमुख यांचा आरोप. गोरगरिबांसाठी आम्ही धडपडत आहोत, गोपीचंद पडळकर यांचे प्रतिपादन. रणजित सिंह निंबाळकर हा फलटणचा मल्ल्या, राष्ट्रवादीच्या रामराजे नाईक निंबाळकरांची जळजळीत टीका. माढ्यात निम्म मंत्रिमंडळ निर्माण होण्याची शक्यता, राष्ट्रवादीचे उमेदवार संजय मामा शिंदे यांची भाजपावर खुचक टीका. सुशीलकुमार शिंदे आदर्श घोटाळ्याचा मोर, प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांची टीका. आणि पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांची ब्रह्मपुरी येथे धावती भेट. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. गेल्या अनेक वर्षे काँग्रेसची सत्ता असताना देखील मंगळवेढ्यातील 35 गावांना पाणी मिळवून दिले नसून काँग्रेस पक्षाने केवळ या गावांची दिशाभूल केल्याचा आरोप सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केला आहे. ते गुरुवारी मंगळवेढा येथे आयोजित सोलापूर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या प्रचारार्थ सभेत बोलत होते. यावेळी नामदार देशमुख म्हणाले की काँग्रेसने पूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, पण आता दिलेला जाहीरनामा कसा पूर्ण करणार? अशा लोकांची जागा जनता दाखवून देईल. आपल्या कष्टाचा पैसा काँग्रेस पक्षाने घेतला आहे. 2014 साली भाजपला तुम्ही सर्वांनी साथ दिली आहे. दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. भाजप सरकार कधीही सोडाचे राजकारण करत नाही. गेल्या अनेक वर्षात मराठा समाजाचे मुख्यमंत्री असताना देखील मराठा समाजास आरक्षण दिले नाही. भाजप सरकार व देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही विचार न करता मराठा समाजास आरक्षण दिले असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या मुलाच्या हातात दगड दिली, बरोबर, ही दगड कोणी खाल्ली, कुणाला मारली, या दगडांना कुणाचं चांगलं झालं, पण त्याच हातामध्ये माननीय पॅसेंजर कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देऊन त्या मुलांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न केला. उलट आषाढी यात्रेला येऊ नका, नाही तर तुमच्यावर याच दगडाचा वर्षाव होईल. पण माननीय मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाची पूजा मुंबईत करून महाराष्ट्राच्या जनतेला आशीर्वाद मागितला. महाराष्ट्राची जनता त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभा आहे. मराठ्याचं आंदोलन सुद्धा करतात, दिशाभूल करण्याचा प्रयत्न, अनेक आंदोलन, धनगर समाजाचं आंदोलन, सगळ्या समाजाचे आंदोलन केले, पण माननीय मुख्यमंत्र्यांनी समर्थपणे ते सगळे आंदोलन केले. मराठ्यांनी, मी आपल्याला विचारतो, मी एक मराठ्याचा कार्यकर्ता नाही, मुख्यमंत्री कुठल्या पक्षाचे, कुठल्या जातीचे होते, मराठ्याचे असताना सुद्धा या मराठ्याला न्याय कधी दिला नाही. पण माननीय देवेंद्र फडणवीस यांनी या महाराष्ट्राच्या मराठा समाजाला न्याय द्यायचे काम माननीय देवेंद्र फडणवीस यांनी केले. जवळपास सर्व मागण्या आतापर्यंत पूर्तता झाल्या. या सर्वांच्या गोष्टी आज धनगर समाजाच्या बाबतीत सुद्धा वीज पेरण्याचं काम करण्याचा प्रयत्न, पण धनगर समाजाच्या बाबतीत सुद्धा समर्थपणे या सर्वांना न्याय दिला पाहिजे. ज्यावेळेस मागच्या निवडणुकीच्या काळामध्ये घाईघाईच्या मराठ्याचं आरक्षण दिलं आणि ते कोर्टाने नाकारलं, अशा पद्धतीच्या धनगर समाजाचं होऊ नये आणि म्हणून त्याच्यात सुद्धा अभ्यास करून, कायद्याचा अभ्यास करून ते अफिडेव्हिट करून दिलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय किंवा देशाचे पंतप्रधान हे दिलेला शब्द पाळणार आहेत, कोणालाही जातीवर अन्याय होणार नाही, ही भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयाची आहे. आणि मी तुम्हाला या निमित्ताने विनंती करतोय, आज भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आपण सर्वजण, आपल्या सर्वांना कोण पंतप्रधान व्हावं असं वाटतंय? आपल्या सर्वांना नक्की वाटतंय? ढोबळे सरांनी आपल्याकडनं कमळ 2 हात वर करून घेतल्याची, पण माझा त्याच्यावर भरोसाच राहत नाही. आमच्यात सारखं संघर्ष होतं. मला काय काय गोष्टी पुराव्याशी परा वाटतात, असं वाटतं पुराव्याशी बोलावं असं वाटतं. म्हणून मला असं वाटतं ज्या ज्या लोकांना मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे असे वाटतात, अशा लोकांना माझी विनंती आहे, आपण सर्वांनी मोबाईल करा, आपण समर्थन करू. आपण मग मोबाईल मला मंगळवेढ्याला येतोय, जवळपास 20 वर्षापासून माझा या मंगळवेढेकराशी संपर्क आहे. आणि आपल्याला भारतीय जनता पक्षाला हळूहळू साथ देत आहे, पण पूर्ण अजून साथ देत नाही. जेवढी पाहिजे तेवढी साथ मिळत नाही.
मी लिंगराज वल्ल्यापासून पाहतोय, लिंगराज वल्ल्या साहेबांनी आपण निवडून दिलं, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यालाही निवडून दिलेलं आहे आणि मधल्या काळामध्ये पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा कमळ भाजपला निवडून दिलेलं होतं. मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण बनसोडे साहेबाला निवडून दिलेलं होतं आणि आता मी जास्त तसं सांगावं असं वाटत नाही, पण मला एक नम्रपणाने विनंती करायची आहे. आपण थोडंसं 2004चा इतिहास आपण जर बघू. 2004 साली माननीय सुशीलकुमार शिंदे कोण होते? मुख्यमंत्री होते. मी कोण होतो? एक सामान्य कार्यकर्ता होतो. तरी तुम्ही भारतीय जनता पक्षाला स्वीकारले आणि त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासनं दिली होती, काय कृती केली माहिती आहे आपल्याला. आत्ता ते स्वतः कोण आहेत? आता तर कोणीच नाहीत ना. माझी असतील, माझी गृहमंत्री असतील, माझे मुख्यमंत्री असतील, आता तरी कोणी नाही ना. आता एकटे खासदार येऊन काय करू शकते का? ज्यावेळेस पूर्ण सत्ता म्हणजे देशापासून ते ग्रामपंचायत किंवा सोसायटीपर्यंत सत्ता असताना काही आमच्या 35 गावाला सुद्धा पाणी मिळू शकलं नाही. आता कसे देऊ शकतील? आणि तुम्हाला पाठ आहे. फक्त मला या निमित्ताने विनंती करायची आहे, थोडस अजून जरा कमी पडायला लागलेला आहे, अजून जरा भरभरून जरा भाजप सेनाच्या युतीबरोबर राहा तुम्ही जरा थोडस म्हणजे खालीपर्यंत सुद्धा आपण अर्धवट करायला लागलो. त्याच्यामुळे बऱ्याचशा अडचणी आल्या. या निमित्तानं मी विनंती करतो, आपल्याला आठवत असेल बहुतेक 2004ची निवडणूक असावी. मंगळवेढा कुठेतरी एका विहिरीवरती एक पंप दिला होता, आठवतंय? ब्रह्मपुरीला निवडणुकीच्या अगोदर एक पंप दिला होता आणि काय सांगितलं होतं, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्व ऊर्जा पंप, कृषी पंप, ऊर्जा कृषी पंप, सौर ऊर्जाचे कृषी पंप देऊ. खरं सांगा त्याच्यानंतर सत्ता आली त्यांची, दिले का? आणि ह्या 72,000 रुपये खरं वाटतं का? जी माणसं एक सौर ऊर्जाचा पंप सत्ता आल्यानंतर देऊ शकत नाही, ते 72,000 रुपये शेतकऱ्याला देऊ शकतील? देऊ शकतील? दुसरं मला असं वाटतं की त्याच वेळेस आपल्याला आठवत असेल, कृषी पंपाची वीज ही मोफत देऊ, बरोबर? आणि निवडून आल्यावर काय म्हटलंय? टायपिंग मिस्टेक आहे, आठवत आहे? जरा थोडस आपला विसरपणा स्वभाव आहे जरा थोडस, त्याच्यामुळे लक्षात मला असं वाटतं की आश्वासनं जरी दिली तरी दिशाभूल करून करायची, ती पूर्तता करायची नाही, अशी भूमिका या लोकांची होती आणि त्यामुळे आपण त्यांना ती जागा योग्यशीर दाखवणार आहे. आणि आता तर ते जय सिद्धेश्वर स्वामी महाराज आहेत, आपण सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून पूर्तता करून घेऊ. मी भाषण ऐकत होतो, जरा थोडीशी मनलाम ऐकत होतो, जरा प्रशांतजी असतील किंवा आमच्या सरांची भाषणं ऐकत होतो. मला आज कळालं की काँग्रेस राष्ट्रवादी कुणाला कसं कसं विकत घेऊन आपल्याला मते घेत होतं, आज कळालं मला एवढंच माहिती. मला वाटलं खरं कामावरच हे लोक येत होते काय, पण आज अधिकृत कळालं, कारण हे त्या गटात होते ना, त्यांना माहिती होतं हे कसं करायचंय. फक्त आज त्याने आज आता खरं सांगायला येतात. आणि म्हणून मला असं वाटतं की हा पैसा कुणाचा, कुठून आला, ह्याचं जर चिंतन केलं तर हा पैसा आपल्या कष्टाचाच पैसा लागतो. मला असं वाटतं की ती सुद्धा त्याच्यावर सुद्धा मी यायला तयार आहे, पण वेळेच्या मर्यादा आहे, त्याच्यामुळं येऊ शकत नाही. पण मला या निमित्तानं सांगायचं तुम्हाला, खरोखर भारतीय जनता पक्षामध्ये आज एवढी मोठी मंडळी येत आहेत, मी त्यांचं सर्वांचं स्वागत तर करतोयच, पण करत असताना सुद्धा मला असं वाटतं की इकडचं कल्चर आणि तिकडचं कल्चर दोन्हीच्या कल्चरमध्ये अडकले. हळूहळू पण खात्री आहे ह्या कल्चरमध्ये यातला ते होऊन जाते, म्हणजे हळूहळू. राज्यात गोरगरिबांसाठी आम्ही धडपडत आहोत. भाजप व काँग्रेस पक्षाच्या विरोधात जाऊन तुम्ही बहुजन वंचित आघाडीच्या सोबत उभे राहून मदत करण्याचे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
ते गुरुवारी सोलापूर लोकसभेचे उमेदवार बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रचारार्थ मंगळा येथे असता ते बोलत होते। यावेळी पडळकर म्हणाले की बाळासाहेब आंबेडकर यांची वंचित आघाडी स्थापन झाल्यापासून अनेकांनी धसका घेतला आहे। लोकशाहीची ताकद आजपर्यंत आपल्याला कोणी मिळवून दिला नव्हती, ती आज वंचित आघाडीच्या वतीने मिळवून दिले आहे। वंचित आघाडीला जात पात धर्म नाही। बाळासाहेब आंबेडकरांना जर तुम्ही मतदान केले नाही तर तुम्हाला तुमच्या 3 पिढ्या कदापि माफ करणार नाहीत, असे त्यांनी सांगितले। या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला सत्ता कारणात नेणे हेच वंचित आघाडीचे धोरण आहे। सरकारची योजना गावगाड्याच्या शेवटच्या माणसापर्यंत मिळवून देणे हे या आघाडीचे धोरण आहे। गावगाड्यातील शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, मजुरांची व देशाची, आपल्या गावाच्या हिताची बाजू मांडण्यासाठी आम्हाला निवडून द्या। काँग्रेस व भाजपचे उमेदवार मते मागण्यासाठी गावात येतात, त्यांच्यासोबत एकही माणूस दिसत नाही। पुढे हलगीवाला वाजवणारा नाही, कारण हलगी वाजवणारी आपणच आहोत, पण आता त्यांच्याकडे कोणी जाईना झाले आहेत। मग वाजवणार कोण? आम्ही आता ते बंद केले आहे। आपलाच झेंडा, आपलाच दांडा आणि आपलाच नेता हेच आमचे ध्येय आहे। इथून पुढे आता आपल्याला कोणाच्याही छत्रंजा हातरण्याची गरज नाही। बाळासाहेब आंबेडकर यांना मोठ्या फरकाने संसदेत पाठवा। ज्या दिवशी बाबासाहेब यांचा नातू संसदेत जाईल त्या दिवशी काशीरामने उत्तर प्रदेशात घडवले तेच या महाराष्ट्रात घडणार आहे। प्रस्तावित राजकीय नेते भाजपच्या दारात जात आहेत, तेच नेते वंचित आघाडीच्या दारात येऊन तिकीट मागतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले। सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि महाराष्ट्राच्या वंचितांना एक सत्तेचं स्वप्न ज्यांनी गेल्या 8 महिन्यापासून दाखवलं ते आदरणीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं मंगळवेढा तालुक्यातील उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, युवक मित्र आणि माझ्या माता भगिनीनो, ही निवडणूक प्रकाश आंबेडकरांची निवडणूक नाही मित्रांनो। बाळासाहेब उभा नाहीत तर या महाराष्ट्रातला गोरगरीब वंचित माणूस उभा आहे। ज्या व्यवस्थेनं गेल्या 70 वर्षापासून आपल्यावरती अन्याय अत्याचार केले त्या अन्यायाला वाचा फोडणारा एक विचार उभा आहे। त्या विचाराला आपल्याला मतदान करायचं आहे। काही लोक म्हणले की बाळासाहेब सोलापूरला का आले? कुठेही उभा राहू शकतात ना। आज सोलापुरात उभा आहेत, उद्या उत्तर प्रदेशमध्ये जाऊन उभा राहतील, परवा केरळात जाऊन उभा राहतील, हा विचार आहे। म्हणून गेल्या 70 वर्षापासून आपल्यावरती ज्या व्यवस्थेने अन्याय केलाय त्याला जर वाचा फोडायची असेल तर आपल्याला वंचित आघाडीच्या बरोबर 100% जावं लागेल। 2019 ची लोकसभेची निवडणूक ही शेतकऱ्यांच्या भविष्याची निवडणूक आहे। आर्थिक संकटात सापडलेल्या संस्था बाहेर काढण्यासाठी अनेक जण भाजपमध्ये जात आहेत। ज्याच्या डोक्यावर सुमारे 870 कोटी रुपयांचे कर्ज आहे तो जनतेचा काय विकास करणार? भाजपच्या उमेदवाराला माढ्यात पाडा आणि फलटणकरांवर उपकार करा असे सांगत भाजपचा उमेदवार रणजितसिंह निंबाळकर हा बनावट उमेदवार असून फलटण तालुक्याचा मल्ल्या अशी ओळख असल्याची जळजळीत टीका विधान परिषदेचे सभापती, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली। बुधवार दिनांक 10 एप्रिल रोजी आजनाळे तालुका सांगोला येथील संजय मामा शिंदे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते। यावेळी बोलताना रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, आमच्या घराण्याशी रणजितसिंह निंबाळकर यांचा काडी मात्र संबंध नाही। आडनाव जरी नाईक निंबाळकर असले तरी भावकी शिवाय त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही। भाजपच्या उमेदवाराला स्वतःचा विकास करण्यापलीकडे दुसरे काही सुचत नाही। त्यांच्या दूध संस्थेकडे 384 कोटी तर कारखान्याकडे 486 कोटी रुपयांचे कर्ज आहे। स्वतःच्या संस्थेचं कर्ज फेडता येत नाही, तो जनतेचा काय विकास करणार? भाजपचा उमेदवार हा बनावट उमेदवार असून फलटण तालुक्यात मल्ल्या अशी त्याची ओळख असल्याची जळजळीत टीका रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली। यावेळी जयकुमार गोरे व शेखर गोरे यांचा देखील समाचार घेतला। रणजितसिंह निंबाळकरला माढ्यात पाडा आणि फलटणकरावर
उपकार करा असे आवाहन रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. आमचा स्थिरीकरणाला विरोध नाही. सोलापूर जिल्ह्याला पाणी मिळत असेल तर विरोध करायचे कारण काय? माझा पराभव करण्यासाठी माढ्यात निम्म मंत्रिमंडळ निर्माण होण्याची शक्यता असल्याची खोचक टीका राष्ट्रवादीचे उमेदवार संजय मामा शिंदे यांनी केली. काही जण स्थिरीकरणाचे कारण पुढे करून स्वतःच्या पोळ्या वेगवेगळ्या पद्धतीने भाजण्याचे काम करीत असल्याची टीका राष्ट्रवादीचे उमेदवार संजय मामा शिंदे यांनी नाव न घेता मोहिते पाटील यांच्यावर केली. राष्ट्रवादीने माढा लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर जिल्ह्यात अनेक घडामोडी घडल्या आहेत. माझ्या पराभवासाठी राज्य शासन कामाला लागले आहे. माढा मतदारसंघातच निम्म मंत्रिमंडळ निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याची खोचक टीका संजय मामा शिंदे यांनी भाजपवर केली. एखादा नेता संजय शिंदेचा पराभव करतो, मला विधान परिषद द्या असे म्हणाला की भाजपवाले लगेच हो म्हणत आहेत. शासनाची ताकद व पैसा कितीही वापरला तरी जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. एकीकडे विरोधक माळशिरस मधून भाजपला 1 लाखाचे मताधिक्य देणार असे सांगत आहेत. माळशिरस मधून भाजपला 1 लाखाचे मताधिक्य मिळाले तर राजकारणातून संन्यास घेईन असे उघड आव्हान संजय मामा शिंदे यांनी विरोधकांना दिले. फक्त मला विरोध करण्यासाठी कोणाला विधान परिषद, अनेकांना मंत्रिपदे तर काहींना राज्यपाल पदाची आश्वासने भाजपच्या नेत्यांनी दिलेली आहेत. परंतु माढ्यात राष्ट्रवादीचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले. सुशीलकुमार शिंदे हे आदर्श घोटाळ्याचे मोर आहेत व ते राष्ट्राच्या रखवालदारास चोर म्हणतायत अशी खरमरी टीका प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावरती केली. मरोड येथील डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते. यावेळी प्राध्यापक ढोबळे यांनी मरोडे गावच्या चहाची चौकातील बैठकींची चर्चा करत मागील पंतप्रधानांचा समाचार त्यांनी घेतला. सुशीलकुमार शिंदे हे दुपारच्या दरम्यान असणाऱ्या सभेला उपस्थित राहत नाहीत अशी टीका सुशीलकुमार शिंदे यांच्यावरती त्यांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मंगळवेढा तालुका ब्रह्मपुरी येथील बूथ लेवलवरती शासनाच्या वतीने मतदानासाठी केलेल्या सेवा सुविधांची पाहणी करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी गुरुवार दिनांक 11 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता धावती भेट दिली. यावेळी डॉक्टर म्हैसेकर यांनी शासनाच्या वतीने पुरवल्या जाणाऱ्या यामध्ये प्रामुख्याने दिवाबत्तीची सोय, फर्निचरची मांडणी, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, अपंग मतदारांना रॅम्पची सोय, लहान मुलांना पाळणाघराची सोय, मतदारांना आरोग्यदायी सुविधा याची सविस्तर माहिती घेतली. त्याचबरोबर येथील बूथ क्रमांक 171, 172, 173 याची सविस्तर पाहणी करून शाळेचा संपूर्ण परिसर पाहून समाधान व्यक्त केले. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. काँग्रेसने 35 गावांची दिशाभूल केली, नामदार सुभाष देशमुख यांचा आरोप. गोरगरिबांसाठी आम्ही धडपडत आहोत, गोपीचंद पडळकर यांचे प्रतिपादन. रणजित सिंह निंबाळकर हा फलटणचा मल्ल्या, राष्ट्रवादीच्या रामराजे नाईक निंबाळकरांची जळजळीत टीका. माढ्यात निम्म मंत्रिमंडळ निर्माण होण्याची शक्यता, राष्ट्रवादीचे उमेदवार संजय मामा शिंदे यांची भाजपवर खोचक टीका. सुशीलकुमार शिंदे आदर्श घोटाळ्याचा मोर, प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांची टीका. आणि पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांची ब्रह्मपुरी येथे धावती भेट. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.